गडाख, दिघोळे, कोकाटे, वाजे यांच्यानंतर सिन्नर तालुक्यात नानासाहेब सानप पर्व सुरू होण्याच्या तयारीत आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर सानप यांच्या रूपानं सिन्नर तालुक्याला नवं नेतृत्व मिळू पाहतंय. तालुक्यात मनसेचा झंझावत बघायला मिळत असून विरोधकांच्या मनात आता चलबिचल सुरू झाली आहे. सिन्नरचा तालुका राजकीय दृष्टीनं एक संवेदनशील तालुका राहिलाय. सूर्यभान गडाख यांनी 2दा या तालुक्याचं विधानसभेत नेतृत्व केलं. त्यांच्या रूपाने समाजवादी काँग्रेस पक्ष सिन्नरकरांनी बघितला. त्यानंतर तुकाराम दिघोळे यांचा उदय झाला. सलग 3 वेळा आमदारकी आणि मंत्रीपद भूषवणाऱ्या दिघोळे यांच्या रूपानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यात आला. 1999 पासून तालुक्यात माणिकराव कोकाटे पर्व सुरू झालं. अपवाद वगळता तब्बल 25 वर्षाहून त्यांची या तालुक्यावर हुकूमत आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा साऱ्याच पक्षाचे झेंडे त्यांनी खांद्यावर घेतलेत. सध्या कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांची चलती आहे. त्यामुळं नानासाहेब सानप हे नाव ही अलीकडच्या काळात या तालुक्यात नावारूपास येऊ पाहतंय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या खांद्यावर नुकतीच सिन्नर तालुक्याची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या 8 वर्षाच्या काळात या तालुक्यात मनसे औषधालाही शिल्लक नव्हती. हाताच्या बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते सोडले तर फार गोतावळा नव्हता. सानप यांच्या नियुक्तीनंतर सिन्नर तालुक्यात आता मनसेचा झंझावत बघायला मिळतोय. गावोगावी त्यांचे सत्कार होत आहे. त्यात स्वपक्षीयांबरोबर अन्य पक्षांचे नेतेही आहेत. सानप यांच्या रूपाने तालुक्याला तरुण आणि धडाडीचं नेतृत्व मिळाल्याने अनेक जण मनसेकडे आकर्षित होत आहे. 8-10 वर्षात दुरावलेले नेते कार्यकर्ते पुन्हा पक्षात येण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असल्यानं सानप सामान्य जनतेला आपलेसे वाटू लागलेत. अल्पावधीतच मनसेचा बोलबाला सुरू झाल्यानं विरोधकांनी आता सानप यांचा धसका घेतलाय. 4-5 महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मनसेची ताकद बघायला मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे. तेच चेहरे म्हणजे कोकाटे, वाजे यांच्यानंतर सानप यांच्या पाठीशी सिन्नरकर उभे राहिल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.